गाईज, वेलकम टू माय व्लॉग। तर आज आपण बऱ्याच दिवसांनी व्लॉग शूट करत आहोत। तर आज आपण चाललेलो स्विमिंग पूलला, तर व्लॉग आपला कंटिन्यू करा। चलो। आणि सोम येडे चाळे करताना कपडे चेंज केले आता आणि आम्ही निघालो स्विमिंग पूलवर। चलो। गाड़ी ना इथनं लेफ्ट साइडला टर्न घेतल्यावर आपल्या मामाचं कॉटेज आहे, मधुरलीला होमस्टे। तर इथंच आपण स्विमिंग पूलला जाणार आहोत। चलो। इकडनं एंट्री केल्यावर हा मधुरलीला हॉलिडे होमस्टे आणि इथेचा बॅनर पण आहे मधुरलीला हॉलिडे होमस्टेचा, आणि इथे कॉन्टॅक्ट पण दिलेला आहे। इथनं कॉन्टॅक्ट दाखवतो आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो, तिथनं तुम्हाला जर यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा। हा कॉटेजचा व्ह्यू आहे, हा कॉटेज आहे आणि हा कॉटेजचा स्विमिंग पूल। आमचा पान कावळा तुम्हाला दिसतच असेल, तर तो आता पान कावळा पाण्याच्या खालून येऊन दाखवल। ये रे। तर काहीच उद्या सोमचा रिझल्ट आहे, तरी पण भाईचा जोश बघा। कसलं टेन्शन, हाय कसलं टेन्शन, असंच टेन्शन फ्री आहे, ऑल इज वेल। समजला? थँक्स, लव यू फॉरएव्हर। आमच्यात रेस, आम्ही तिकडे जाऊन येणार खालना पाणी कसं एक कॉट पाहिजे जायचा आणि परत द्यायचा नॉन स्टॉप। हां एक चार फेरे मारल्या मी, 2 3 4 अशा 4 कानफाट पोळी अशा चार, एक मी असं गेलो ना, आत्ताच जातो तिकडे। पाण्याच्या खाली चाललो, जो पहिले येईल तो चायनीज खाल्लेला। 1 2 बोलते जेसीपी लावला आणि पळून गेले, बोलते मी आलोच असं। अरे तू थांब ना तिथे, बोललो बरं वाटतं रे। मी दुसरी महिला फोन जो पहिला निघतो चायनीज घालेल, स्वरा चायनीज घालेल। आता मामाचं पण आगमन झालेलं आहे। मामा हाय कर, आणि मामी पण आले, आणि आमची मंडळी, आणि आमचा पान कावळा मागासून बुड्या मारते। एक बुडी मार दाखव, ए सूर मार सूर। ह्या कारणाने मी याला कुठं न्यायला मागत नाही। काय नाही ग, काय नाही पाण्यात पाय लागत। मला पण दादा चाल चाल, येते माझ्या
असं उडवतात बाहेर येऊन. हा पाण्यात वादळासारखं वाटलं. घालीन लोटांगणवरील चरण डोळ्यान पाईन रूप तुझे त्रेमे अलिंगन अनंत पूजन भावे वाळींद मे नमा. मला हिची भीती वाटतंय. अरे तू एक टांगडा धर, तू एक टांगडा. खाली घासतंय, खाली घासतंय. सटकलो ना तिथून. उद्या रिझल्ट अनारकली अनारकली अरे हजार तू नाही नको असं धरायचं लवकर. हे अनारकली ओके बाजूला 1 2 साडे माडे 3 लगेच एक नंबर. दादाला बघून तू दादाला जाणार पण नाही. आया आया अरे हा 100 किलोचा आहे. दगड्या ते काय थांबा. परत 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 हे बघ 1 2 2 3. सोमला आता पोहून झाल्यावर रिझल्ट मध्ये चर्चेत घेतलेला आहे. आमचं पॅकअप झालंय. आपण सोमला विचारू पोहल्यावर कसं वाटतंय. आता कसं वाटतं? गारगार वाटतंय. आणि सोमचे चाळे करताना बघा. फोन ठेव फोन ठेव. अरे तिकडे कस्टमर नाही तुझ्या पण लावीन बासी. डायरेक्ट 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 100% डायरेक्ट पाठव. आणि मी सोमला चॅलेंज दिलं की पावडर लावून गाडीवर घरी यायचा. हे लाव चल पटकन, टाइमपास नाही पाहिजे. डायरेक्ट डायरेक्ट चोर डायरेक्ट. पूर्ण पूर्ण. आणि गाईज कमेंट करून सांगा सोम कसा दिसतोय. तो हँडसम दिसतोय का? इकडे 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 बघा. सोम बघा गाईज. आवडला असेल तर मागणी टाकू शकता तुम्ही. चल हे आम्ही आमची हायाबुजा काढली आणि हायाबुजा काढली. आता हायाबुजावरचा ड्रायव्हर बघितलात ना गाईज, तुम्ही लगेच मागणी टाकाल त्याला. बघा असला चिकना बाण दिसतोय. तो बोलते मला पोरीच नाही पटत, म्हणून मी बोलले त्याला पावडर लाव, पोरींची लाईन लागेल आता. कसं वाटतंय? आम्हाला थंडी वाजतंय थंडी थंडी वाजतंय जाम थंडी वाजतंय. आणि गाईज मी ह्याला चॅलेंज दिलेला काय पावडर लावून असं द्यायचं, आणि हा असाच रस्त्याने आलाय बघा. कुत्रीनी पण याला भाव नाही दिला आल्या आल्या. आज स्विमिंग पूल मध्ये आम्ही जाम मजा केली. तर आज आता ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. चलो.